नमस्कार मित्रांनो. आजचा भाग 44 थोडा खास आहे. कारण इथे फक्त एक गोष्ट नाही, तर भावना, राग, भीती आणि एका नात्याची हलकीशी सुरुवात एकत्र दिसणार आहे. सकाळची शांत वेळ, पण मनात मात्र वादळ. भूमीच्या मनात चाललेला गोंधळ आणि माईकबद्दल वाढत चाललेली ओढ. आणि अचानक एक असा ट्विस्ट ज्यामुळे सगळं काही बदलून जातं. चला तर मग सुरुवात करूया. अग्नीर भाग 44. आज भूमी सकाळ सकाळी नीराला भेटायला आली होती. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे सामान माईकच्या फ्लॅट समोरच्या फ्लॅटवर शिफ्ट केले होते. बबलू सुद्धा आता तिथे खूप छान रुळला होता. त्याचे आणि माईकचे खूप छान जमायचे. माईक बऱ्याच वेळा जेवणाला त्या दोघांसोबतच असायचा. त्याला सुद्धा भूमीच्या हाताच्या जेवणाची सवय झाली होती. नेहमी एकट्याने जीवन जगणाऱ्या माईकला आता त्याची ही छोटीशी फॅमिली हवी हवीशी वाटायला लागली होती. तीच अवस्था काही भूमीची देखील होती. भूमीला सुद्धा माईकची सोबत आवडू लागली होती. कुठेतरी मन त्यांच्या बाजूने झुकत होते. ही हवी हवीशी फिलिंग म्हणजे प्रेम तर नाही ना? हा विचार बऱ्याचदा तिच्या मनात येऊन डोकावून जायचा. माईक त्या दोघांची नेहमी काळजी घ्यायचा. अगदी टिपिकल नवऱ्यासारखा तो ग्लोसरी वगैरे सुद्धा घेऊन यायचा. रात्री बराच वेळ गप्पा मारल्यानंतर झोपण्यापुरता तो त्याच्या फ्लॅटमध्ये जायचा. नाहीतर कधी कधी बबलूसोबत त्याच्या रूममध्ये शेअर करायचा. काहीच दिवसात त्या तिघांचं खूप छान बॉन्डिंग जमलं होतं. पण आज भूमीला त्याचा राग आला होता. राग येण्यापेक्षा पण तिचं मन दुखावलं होतं. आणि ते का दुखावलंय त्याचे उत्तर मात्र त्याच्याजवळ नव्हतं. म्हणून ती सकाळी त्याला काही न सांगताच नीराकडे निघून आली. तिच्यासाठी नीरा एक अशी जवळची व्यक्ती होती जिच्यासोबत ती तिच्या मनातलं काहीही शेअर करू शकत होती. अग्नी आज नीराला आणि कायराला नवरात्रीच्या खरेदीसाठी बाहेर घेऊन जाणार होता. पण अचानक जयपूर फॅक्टरीच्या पेपर संदर्भात वकिलांनी त्याला दिल्लीला बोलवल्यामुळे तो सकाळ सकाळी दिल्लीला निघून गेला. मासाहेब सुद्धा मेवाडवरून परस्पर दिल्लीला येणार होत्या. ती फॅक्टरी त्याच्या काकांच्या नावावर करायची असल्याने त्याने त्यांना सुद्धा दिल्लीला बोलवले होते. नीरा घरी असल्यामुळे त्याला कायराची जास्त काळजी नव्हती. तो आता नीरावर डोळे बंद करून विश्वास ठेवू लागला होता. कागदपत्रांचं काम जरा जास्त जोखमीचं असल्यामुळे अग्नीसोबत भुवन देखील दिल्लीला आला होता. माईक मात्र नीरा आणि कायरासाठी तिथे बँगलोरलाच ठेवले होते. का ग एवढ्या सकाळ सकाळी? काही कळवलं पण नाही. आज ऑफिसला सुट्टी आहे का? नीराने तिला कॉफीचा कप देताना विचारलं. नाही ग, जायचंय ना, पण म्हटलं तुला आणि कायराला भेटून जाऊ. ती उगाचच हसत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिची अस्वस्थता नीराच्या लक्षात आली होती. म्हणून तिने तिच्या जवळ बसत तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? तिच्या आश्वासक स्पर्शाने भूमीने तिला मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली. नीराने सुद्धा तिच्या डोक्यावर थोपटत तिला रडू दिले. रडण्याचा ओस ओसरल्यावर भूमी नीट बसली आणि परत एक स्माईल देऊन तिला म्हणाली, काही नाही, असंच आज सकाळपासून थोडं वेगळं वाटतंय म्हणून. आणि ते वेगळं कोणामुळे वाटतंय? माईक भाऊजी काही म्हणाले का? तिने असं म्हणताच भूमीने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि लाजून आपली मान खाली घातली. नीराला आपण काही न बोलताच आपल्या मनातल्या सर्व गोष्टी समजतात हे तिला पहिलेच माहीत होते. आणि आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. अरे वा,
कोणाचे तरी गाल टमाट्यासारखे लाल झाले आहेत. नीराने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर करत तिला अजूनच चिडवत म्हटले, नाही ग नीरा, तसं काही नाही, तू उगाचच आपलं. असं म्हणत भूमीने तिच्या हाताला झटकलं. ओह, असं आहे तर मग ठीक आहे. तसं पण मासाहेब म्हणत होत्या की माईकचं इथे त्यांच्याशिवाय कोणी नाही, तर पुढे त्याची काळजी घेणारीचं पण बघावं लागेल. मग आता तर चांगलं झालं, नाहीतर माझ्या मनात उगाचच काही वेगळा विचार यायचा. नीरा इनडायरेक्टली भूमीला माईकच्या लग्नाविषयी सुचवत होते, जे ऐकून भूमीला त्याच्या वागण्याची आठवण झाली आणि तिचा चेहरा पडला. त्याच पडलेल्या चेहऱ्याने ती नीराला म्हणाली, तुझं पण बरोबर आहे. जो विषयच नाही त्याचा विचार काय करायचा. आता नीराने थोडं टेन्शनमध्ये प्रश्नार्थक तिच्याकडे पाहिलं आणि तिला काही विचारेल तोच कायरासमोरून ज्यूसचा ग्लास घेत पळत भूमीकडे येत होती, तर तिचा धक्का लागून तो ग्लास भूमीच्या अंगावर सांडला. शॉली माशी, कायराने असे म्हणताच भूमीने नीराकडे नजर वर करून हे काय या आविर्भावात विचारले. नवीन कार्टून लागलंय टीव्हीवर, त्याचाच रोल प्ले होतो आहे. तिने सुद्धा हसत भूमीला उत्तर दिलं. कायरा टीव्हीवर जे पण कार्टून बघायची त्याच्यासारखेच बोलण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न तिचा दिवसभर चालू असायचा. आज त्याचाच परिणाम म्हणून ती भूमीला बोबडे बोलून दाखवत होती. इट्स ओके बच्चा, नेव्हर माइंड. भूमीने तिच्या गालावर ओठ टेकवताच नीराने तिचा हात धरून तिला आपल्या खोलीत नेले आणि आपल्या कपाटातून तिला हवे ते कपडे घालण्यास सांगितले. पण नीराच्या कपाटात शक्यतो सगळ्या साड्याच होत्या. भूमीने कपाटात जरा जास्तीची शोधाशोध केल्यावर तिला एक ग्रीन कलरचा लॉंग अनारकली कुर्ता सापडला. मग तिने तोच घातला आणि त्यावर आपले केस विंचरून थोडीशी तयारी करून लगेच ऑफिससाठी निघाली. दोन डोळे जे सकाळपासून लांबूनच त्या घरावर नजर ठेवून होते, त्यांनी बाहेर गार्डनमध्ये कायराच्या मागे एका ग्रीन साडी घातलेल्या बाईला बघितले. लांबून जरी तिचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्या बाईने जेवढ्या प्रेमाने कायराला उचलून आपल्या कडेवर घेतले आणि तिच्या गालावर ओठ टेकवले, त्यावरून ती तिची आई आहे हे लक्षात येत होते. भूमी ऑफिससाठी निघाली तसं नीराने तिला आवाज देऊन तिच्या हातात टिफिन टेकवला आणि संपूर्ण फिनिश करायचा असं कायराने दटवले. भूमीसुद्धा दोघींना स्माईल देत बाय करत आपला डबा पर्समध्ये ठेवत ऑफिससाठी बाहेर पडली. बराच वेळ कॅबसाठी थांबल्यावर सुद्धा काही तिला लवकर कॅब मिळत नव्हती. पहिलेच ऑफिसला उशीर झाला होता. अजून थोडा वेळ थांबली असती तर आज तिला सुट्टी घ्यावी लागली असती, जे तिला परवडण्यासारखं नव्हतं. कारण बबलूमुळे पहिलेच तिच्या खूप साऱ्या सुट्ट्या पडत होत्या. शेवटी तिने थोडं पुढे चालत बस स्टॉपकडे जाऊन दुसरी काही सोय होते का ते पाहायचे ठरवले. ती भराभर पावलं उचलत स्टॉपकडे निघालीच होती की बंगल्यापासून थोड्या अंतरावर दोन गाड्यांनी अचानक तिचा रस्ता अडवला आणि तिला काही कळण्याच्या आत ती एका गाडीत ओढली गेली. गाडीत ओढली जाताच घाबरून भूमी तोंडातून आवाज काढेल त्याआधीच समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने तिच्याकडे आपल्या हातातली बंदुकीचे टोक वळवले. त्या बंदुकीला बघताच तिचा आवाज ॲटोमॅटिक घशातच अडकला. तिच्या कपाळावर हळूहळू घाम जमा होऊ लागला. हे लोक कोण आहेत, आपल्याला का पकडले आहे, सध्याला हा विचारही तिच्या डोक्यात येत नव्हता. तिच्या डोळ्यासमोर आणि डोक्यामध्ये फक्त ती बंदूकच दिसत होती. त्यातल्या एका माणसाने कोणाला तरी कॉल करून काम झाल्याचे कळवले. आता त्या दोघीही गाड्या एकामागे एक अशा सुसाट हायवेवर धावत आपल्या डेस्टिनेशनकडे निघाल्या होत्या.
त्या दोन्ही गाड्या आता हायवे सोडून थोड्या ओसाड रस्त्याला निघाल्याच होत्या की ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला. सर्वांचं लक्ष समोर गेलं. तो समोर कोणीतरी रस्त्याला एक थार आडवी लावून त्याच्या बोनेटवर आरामात झोपलेले होते. भूमी मागच्या गाडीत असल्यामुळे तिला समोर काय चालू आहे याची काहीच कल्पना नव्हती. पण अचानक गाड्या थांबल्या आणि पुढच्या सीटवरचा तो आडदांड बंदूक असलेला माणूसही खाली उतरला. त्या माणसाने ड्रायव्हरला इशारा करताच ड्रायव्हर त्या बोनेटवर झोपलेल्या माणसाकडे जाऊन त्याला म्हणाला, ओ भाई, ये क्या चल रहा है? चलो गाडी निकालो, रास्ता छोडो. तसा माईक मोठ्या स्टाईलने त्या बोनेटवरून खाली उतरला. त्याने अंगाला थोडे आळोखे पिळोखे देऊन अंग झटकलं आणि स्वीटी स्वीटी ओरडतच समोर उभ्या असलेल्या गाड्यांकडे आला. स्वीटी, वेअर आर यू बेबी? तो त्या माणसांना इग्नोर करत गाडीत वाकून बघत होता, तर त्याला मागच्या गाडीत मधल्या सीटवर 2 माणसांच्या मध्ये घाबरून बसलेली भूमी दिसली. तसा त्याने तिच्यापर्यंत जाऊन दरवाजा उघडला आणि एक माणसाला आपल्या हाताने बाहेर काढत तिला म्हणाला, आय वॉज सो स्केअर्ड. वेअर यू लेफ्ट मी? त्याने तिला गाडीतून बाहेर काढत आपल्या मिठीत घेतले. त्याच्या मिठीत येताच घाबरलेली ती आता कुठे श्वास घेत आजूबाजूला बघू लागली आणि दुसऱ्या क्षणाला तिने त्याला दोन्ही हातांनी पुश केलं. हा सर्व काय प्रकार आहे? हे असं वागायला शोभतं का तुम्हाला? शी, ही किती जुनी ट्रिक झाली. गुंड येणार, हिरोईनला छेडणार, मग हिरो येणार, फाईट करणार आणि मग हिरोईन त्याच्या गळ्यात गळे घालून गाणं म्हणणार. असं फक्त पिक्चरमध्ये होतं, ओरिजिनलमध्ये नाही. भूमीला तो सगळा सुरू असलेला ड्रामा वाटत होता, म्हणून ती माईकवर चिडत त्याला म्हणू लागली. पण तिने असं म्हणताच आता तो सुद्धा तिच्यावर चिडला. व्हॉट डू यू मीन? आय डिड ऑल धिस, यू फूल? गॉड, व्हेअर डिड यू गो व्हेन यू थॉट इट वॉज कॉमन सेन्स? आता त्याने असं म्हटल्यावर भूमी आजूबाजूच्या लोकांचे चेहरे बघितले. त्यांचे ते भीतीदायक चेहरे बघून तिला अजूनच थोडी भीती वाटली. ती पुढे काही म्हणेल तोपर्यंत त्या लोकांमधला एक माणूस त्याला म्हणाला, ए हिरो, चल रस्ता सोड, आम्हाला अजून बरंच लांब जायचंय. तुझी मजनूगिरी दुसरीकडे दाखव. त्या माणसाने असं म्हणताच तिथे उभे असलेले सर्व माणसं माईकवर हसायला लागले. तसा माईक त्याला म्हणाला, ओके ओके, इट्स माय मिस्टेक. तरु ग्रंजा गलमरी मधो यंत्रणा. त्याचं बोलणं ऐकून सर्वजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्यातल्या एकाने भूमीकडे बघत भुवया उंचवून तिला हा काय बोलला ते विचारल्यावर तिने अडखडत सांगितलं, मला हात लावला वर तो तुमच्या सगळ्यांचे हात तोडून तुमच्या गळ्यात टाकणार आहे. तिने असं म्हटल्यावर त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं, कारण तो तर त्या लोकांना हिला घेऊन जा असं म्हणाला होता आणि तिला समजत असून पण ती मुद्दाम काहीतरी वेगळं सांगत होती. त्याने तिच्याकडे पाहिल्यावर तिने आपली बत्तीशी दाखवली आणि त्याच्या मागे लपून त्याचं टी शर्ट आपल्या हातात गच्च पकडून ठेवलं. त्याने आता आपल्या कपाळावर हात मारला आणि तिला एका हाताने आपल्यासमोर ओढत म्हणाला, व्हाय नाव? आय एम प्रिटेंटिंग. देन व्हाय हाईड बिहाइंड मी? त्याने असे म्हणताच तिने आपला चेहरा उतरवला आणि गाल फुगवत त्याला म्हणाली, मला राग आला होता तर मला वाटले. त्याने तिचे बोलणे पूर्ण ऐकून न घेता तिचा हात झटकला आणि पुढे चालू लागला. तिला किडनॅप करण्यासाठी आलेले ते गुंड तर जणू काही पिक्चर चालू आहे या आविर्भावात त्या दोघांकडे बघत होते. ती जेव्हा त्याच्या मागे परत त्याला मनवण्यासाठी चालू लागली
तेव्हा त्यातला एक गुंड भानावर आला आणि त्याने तिला जोरात आवाज दिला, "ऐ छोकरी, रुक, कहा जा रही हो?" असे म्हणताच तो तिला पकडण्यासाठी तिच्यापर्यंत जाऊ लागला की आता भूमीच पलट फिरून त्याच्याकडे हसत पाहत होती. तिच्या मागून माईक देखील समोर आला. त्याने हातानेच त्या गुंडांना इशारा करताच ते त्याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेले. मार्शल आर्टमध्ये ट्रेन असलेल्या माईकने एक एक करत सहजच त्या गुंडांना धूळ चारली. माईक शार्प शूटर असला तरी जर गरज नसेल तर तो बंदुकीला हात लावत नसायचा. आजही त्याने आपल्या हातापायांनीच एकेकाला तोडवायला सुरुवात केली. भूमीला तर जणू एखाद्या साऊथ पिक्चरची फायटिंग सीन प्रत्यक्षात बघायला मिळत आहे म्हणून तिने सरळ त्या मातीत मांडीत घालून बसून एक एक शॉट बघू लागली. मध्ये मध्ये त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती तोंडाने ढुशुम ढुशुम आवाजही काढत होती. तो मात्र तिच्या बालिशपणाला पाहून मनातच तिच्यावर हसत होता. त्याचा मार खाऊन ते सर्व गुंड एक एक करून तिथून पळू लागले. तसं त्याने एका माणसाच्या मानगोटीला धरून त्याच्या गाडीजवळ आणून त्याला विचारलं, "डू ऑल धिस ऑन समवन्स ऑर्डर?" त्या माणसाला वेदना होत होत्या, पण तो तोंडाने नाही नाही म्हणत असतानाच भूमी उठून पळत त्याच्याजवळ आली आणि माईकला म्हणाली, "ह्याच्याजवळ बंदूक होती आणि याने मला ती दाखवून आवाज काढू नको असं सांगितलं. थोड्या वेळाने याने कोणाला तरी फोन करून काम झाल्याचेही कळवले होते." तिचं बोलणं ऐकून माईकने एक जोराचा पंच त्याच्या तोंडावर मारला, ज्याचा हादरा त्या माणसाला एवढ्या जोरात बसला की तो तिथेच बेशुद्ध झाला. मग माईकने त्याला उचलत त्याच्या गाडीच्या मागच्या बाजूला फेकले आणि तिला पुढच्या सीटवर बसवून स्वतः ड्रायव्हिंग करू लागला. ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता, भूमीला का किडनॅप केले असेल? त्यांना भूमी हवी होती की नीरा? रस्त्यावरचं अपहरण, हातात बंदूक, डोळ्यांमध्ये भीती आणि त्याच क्षणी एक एंट्री जी सगळं पलटवून टाकते. माईक, त्याचा राग, त्याची स्टाईल आणि भूमीसाठी त्याची ती न बोललेली काळजी. ही फक्त एक फाईट नव्हती, हा एक इशारा होता. कोणीतरी चुकीच्या व्यक्तीला हात लावला आहे. पण खरी गोष्ट आता सुरू होते. भूमीला का टार्गेट केले गेले? ही चूक होती की प्लॅन? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, त्यांना भूमी हवी होती की नीरा? पुढचा भाग अजून मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे. तयार रहा. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग तुम्हाला अजून जास्त थरार देणार आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.